आता आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये पल्लवी युवराज काकडे, परत कोमल आव्हाळे आणि पुष्पा पुष्पलता सावंत हे उमेदवार आहेत. हं. आता ह्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी सावंतही कोण आले नाही विकास काम करायला, ना आव्हाळेचे आले. ते आता आले, कुठं ट्रिपा काढ, उज्जैनला ने, अयोध्येला ने, हं. बालाजीला ने. हं. आणि युवराज नानांचं काम असं आहे की कुठेही न नेता की ग्राउंड लेवलला काम आहे. आमच्या मातोबा मंदिरामध्ये मंदिरात शेजारी पालखी महामार्गाला त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी दिला. गावातले कमीत कमी 100 ते 150 लोकांचे त्यांनी आत्ता डोळ्याचे ऑपरेशन केले. आणि त्यांना माहिती पण नव्हतं की आपण आळंदी मातोबाच्या या गटामध्ये जोडलं जाईन, तरी त्यांनी कामं केलेली आहेत. तसं हे संदेश आव्हाळे झालं, सावंत झालं, हे फक्त आत्तापुरते तात्विक आश्वासन देऊन परत न येणारे उमेदवार आहेत ते. युवराज नानांच्या कामावरती विश्वास आहे. जो माणूस आपल्याला हे गाव गणामध्ये जोडणार आहे का माहिती नसताना सुद्धा कामं करतोय. तो साधा फक्त थेऊरगावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. तो एवढी कामं करतोय. तर ZP ला निवडून आल्यानंतर नक्कीच कामं करेल. बरं. हां, हे पण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आत्ता तात्पुरतं आश्वासन तुम्हाला बालाजीला नेलं म्हणजे तुमच्या गावचा रोडचा विकास होणार नाहीये. रोडवर डांबरी तसा पडणार नाहीये.